आयडियल मराठी. नावाप्रमाणेच आयडियल असणाऱ्या अर्थात समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या व्यक्तींचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. नेहमीप्रमाणेच आपण आमच्या नव्या संकल्पनेला तुमचं उदंड प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. उद्योजक, कला, क्रीडा, समाजसेवा, कंटेंट क्रिएटर या आणि अशा अनेक क्षेत्रातील लोकांचा प्रवास सर्वांसमोर ठेवून सर्वांना प्रेरणा भेटावी, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना बळ मिळावं हाच उद्देश घेऊन आम्ही पुढे जात आहोत. डीजे सारख्या व्यवसायात वेगळी उंची गाठणारे डीजे महेश कोल्हापूर, सोशल मीडियाच्या जगात करिअर घडू शकतं हे करून दाखवणारे विष्णू वजारडे, गरिबांना प्रसंगी मोफत औषधोपचार देणारे डॉक्टर निलेश पाटील, चहा विकून समाजसेवा करणारे महेश कोरवी, हमाल, वॉर्ड बॉय, वेटर ते प्राध्यापक आणि साहित्यिक बनण्यापर्यंत मजल मारणारे प्रदीप पाटील सर, झोपडपट्टीत राहणारा मुलगा ते गायकीमध्ये एशिया बुकमध्ये रेकॉर्ड करणारे कबीर नाईक नवरे, छोटी मोठी कामं करत गरिबीचा प्रवास झेलत मराठी चित्रपट दिग्दर्शनापर्यंत पोहोचलेले प्रदीप लायकर. आमच्या चॅनलच्या या अवघ्या 1-1.5 महिन्याच्या प्रवासात एवढ्या सगळ्या लोकांचा संघर्ष आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. याच यशस्वी लोकांच्या यशाचे रहस्य सांगणारी काही प्रेरणादायी क्लिप्स खास आपल्यासाठी. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये देखील शेअर करा. असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. इतकी लोक अशी रिमिक्स गाण्यावरती नाचतात, मग हे कसं करता येईल, आपण पण कसं करू. मग आणखीन विचारात पडलो. मग आणखीन अशीच अवस्था झाली की झोप लागेना, काय करायचं, कोणाकडे जाऊ, कोण शिकवेल. पण असं त्यावेळी काय बाहेरून सपोर्ट पण नाही मिळाला. मग इंटरनेट होतंच, त्याचा यूज केला आणि सुरुवात व्हर्च्युअल डी जेपासून झाली आणि मिक्स गाणी करत करत FL स्टुडिओपर्यंत आलो आणि त्याच्यावरती भरपूर गाणी रिमिक्स केली, कोणत्याही प्रकारची गाणी असू देत. आणि जास्तीत जास्त माझ्या आता गाणी व्हायरल म्हटलं तर साऊंड चेकपासून माझी सुरुवात झाली. मी साऊंड चेक बरेचसेच केले. आज बरेचसे साऊंड चेक पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा. सुरुवातीला कोणताही साऊंड असू दे, साऊंड टेस्टिंगला म्हटलं तर तिथे एक आपलं गाणं वाजत होतं मध्ये, मग तिथे खूप छान वाटत होते. त्याच्यानंतर पण हे सगळं करत असताना कुठेतरी ते वयाचं असेल किंवा काय असेल, या क्षणी आता कळतंय की खूप चुका आपण याच्या आधी केलेल्या आहेत. खूप वेळा ठेच कळत चाललेलो आहे आपण, आणि एकदा ठेच लागली की जखम आंधळी होतं म्हणतात. म्हणजे त्या एखाद्या जर तुम्हाला पायाला जखम झाली तर पुन्हा चालताना त्या जखमेवरतीच लागतं. त्यामुळे हे आयुष्य खूप आपल्याला वाटत असतील 60, 70, 80, 90 वर्ष, पण ते खूप लहान आहे. इतक्या स्पीडनं जातं की पैसे ही गोष्ट आहेच. पैसे जपा, माणसं जपा, स्वतःच्या तब्येतीला जपा, तर त्या सक्सेसला महत्त्व आहे. नाहीतर मी नुसते पैसे मिळवत गेलो आणि मला जर कुठे समाजात किंमत नसेल, ती एक सोशल व्हॅल्यू नसेल, तर मग शेवटी पुन्हा सगळ्या गोष्टी डिप्रेशनपर्यंत येऊन राहतात. इच्छा होती, जे स्वप्न होतं की डॉक्टर होण्याचं, कारण आई वडील शेतकरी, आजींना औषध पाण्याला पैसे मिळाले नाहीत आणि औषध पाण्याला पैसे मिळाले नसल्यामुळे काय झालं तर जे स्वप्न होतं ते खरं स्वप्न पाहिलं होतं की आजी आणि आजोबांना औषध न मिळाल्यामुळं आपण या समाजामध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं आणि गरीब लोकांसाठी काम करायचं. आणि समाजकार्य नुसता समाजकार्य नाही की लोकांच्या काही अडचणी असू दे, समाजकार्य म्हणजे राजकारण असा विषय नाही. हा लोक माझ्याबद्दल हे घेऊन आलेत, महेशकडनं कामं होत्यात ह्या विश्वासानं लोक आहेत. तसेच मी प्रामाणिकपणे काम करत आलोय, अनेक गरीब लोकांना मदतही करत आलोय आणि अनेक पोरं मी असे एक दत्तक घेऊन 2-3 पोरं अशी सांभाळले आहेत चहाच्या गाडीवर, जेणेकरून माझा कुठलाही व्यवसाय 2 नंबरचा नसून प्रामाणिकपणे चहाच्या गाडीवर होता येईल तेवढे मी प्रयत्न तेवढं करत राहतोय. आणि मग कर्म या संकल्पनेमध्ये असं सांगितलं की तुम्ही कुठलंही काम करा, ते कुठलंही काम हे कमी प्रतीचं, नीच असतं किंवा कनिष्ठ असतं असं काही नाही. तुम्ही कुठलंही काम करा, ते काम करताना मात्र प्रामाणिकपणाने करा, जिद्दीनं करा, कष्टानं करा, आत्मविश्वासानं करा, तर तुम्हाला ते कर्म केल्याचा आनंद मिळेल असं सांगितलं गेलं. आणि संस्कृतीमध्ये एक चौथी गोष्ट सांगितली गेली जी फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे मोक्षप्राप्ती. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की माणूस हा एक जीव झाला, एक जन्म झाला, पण माणसाला मुक्ती मिळवायची असेल, एका जीवाला जर या सगळ्या प्रपंचातून मुक्ती मिळवायची असेल तर किती जीव घ्यावे लागतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 84 लाख जीव आपल्याकडे आहेत आणि
या 84 लाख जीवांपैकी 7 जीवांमधून त्या एका जीवाला जावं लागतं आणि 7 जीवातून गेला तर त्या जीवाला मोक्ष मिळतो किंवा मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. तुम्हाला सांगताना खूप मला अभिमान वाटतो की मागच्याच वर्षी आम्ही एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक अटेम्प्ट केला. तो अटेम्प्ट म्हणजे रफी साहेब यांची गाणी सलग 12 तास गाण्याचा एक खूप चांगला अटेम्प्ट केला आणि या कार्यक्रमामध्ये 136 गायक सहभागी झाले होते. एक दिलानं एक मुखानं ह्या सगळ्या गायकांनी मला सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या या कोल्हापूरमध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्डमधून होणारा संगीत क्षेत्रामध्ये होणारा पहिला रेकॉर्ड नोंद केला गेला. मला आता यातून हेच सांगायचं होतं की मी कुठल्या परिस्थितीतून आलो वगैरे हे सांगण्यापेक्षा ना मला एक सांगायचं होतं की मी माझे वडील हमाली करत असताना पण मी हे स्वप्न बघितलं जे की अशक्यच वाटत होतं सगळ्यांना. कारण सिनेमा या क्षेत्राशी आमच्या कोणताच संबंध नव्हता. फक्त गणपतीत नाटक वगैरे करेल तेवढंच आणि शाळेचं गॅदरिंग. पण आपण जर स्वप्न बघितली नाही एखादं तर नक्की त्याच्यात आपल्याला त्याकडे जाण्याचा मार्ग हा मिळतो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना म्हणजे बघणाऱ्या प्रत्येकाला मी एकच सांगेन की स्वप्न बघा, मोठी बघा. ती कशी पूर्ण होतील काय होतील तर पुढचा बघा. पण एक स्वप्न असं बघा जे जगाला अशक्य वाटेल आणि त्याच्यासाठी एक पाऊल उचला स्वतः. बघा तिथून पुढे मार्ग तुम्हाला 100% मिळतो मार्ग.